साहेबांच्या नावाने डेप्युटी इंजिनियरच्या नावाने इंजिनियरच्या नावाने काम चुकार करणाऱ्या लाईनमॅनच्या नावाने चाललंच पाहिजे गोवर्धन व्यवस्थित मीटर चाललंच पाहिजे वाढीव गावाला लाईट बंद झालीच पाहिजे लाईनमॅनची बदली झालीच पाहिजे काम चुकार लाईनमॅनची बदली झालीच पाहिजे बोगस लाईट जोडलेली तोडलीच पाहिजे लाईनमॅनच्या माध्यमातून बोगस लाईट तोडलेली तोडलीच पाहिजे गोवर्धन फिटर व्यवस्थित चालवलंच पाहिजे गोवर्धन फिटर जोवर जात नाही इथून तोपर्यंत आम्ही त्यांच्या नावाने शिमगा करणार आहोत. आज आपण परळी तालुक्यातील गोवर्धन या ठिकाणच्या महावितरण कार्यालयामध्ये आलो. या ठिकाणी 100 पेक्षाही जास्त शेतकरी या ठिकाणी आक्रमक मोर्चा घेऊन आलेत, बोंबाबोंब मोर्चा घेऊन आलेत. नेमकं काय अडचणीत, काय त्यांच्या मागण्याची जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार. सरपंच या ठिकाणी तुम्ही आलात, नेमकं काय अडचण होती, काय तुमच्या मागण्यात गेल्या अनेक दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित होतोय? कॅनलला पाणी सुटून 5-6 दिवस झाले. कंटिन्यू लाईट जी लोड शेडिंगची लाईट होती ती एक तर 1.5 तासांनी कमी केली इथलची, आणि नंतर 5-5 मिनिटाला लाईट जात असल्यामुळं मोटरा जळायल्या, पाईपलाईन फुटायली, बरेच शेतकऱ्याचे नुकसान होईल. एकदा कॅनलचं पाणी जर गेलं तर पुन्हा शेतकऱ्याला ऊस वाळून जाईल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी एक आक्रोश मोर्चा, बोंब मोर्चा इथं घेऊन MSC वर आले होते. एवढंच किंवा प्रश्न आमचा हे होता, कॅनलला पाणी जाण्याच्या अगोदर शेतकऱ्याला त्याची सेवा भेटावं. नंतर आम्हाला काही याचं लाईटचं बोरचं पाणी कमी झाल्यामुळे नंतर लाईटची काही आवश्यकता नाही. जोपर्यंत बोरचं पाणी आहे, कॅनलला पाणी, तोपर्यंत लाईट व्यवस्थित द्यावं ही शेतकऱ्याची मागणी. दरम्यान तुम्ही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साधला, काय त्यांचं बोलणं आलं? लाईनमॅन देखील पाठवण्यात आले, काय नेमका तोडगा काय निघाला? आता वरिष्ठ अधिकाऱ्याला बोललो तर फोन कंटिन्यू बंद आहे. मग लाईनमॅनला पाठवलं, लाईनमॅनने सांगितलेलं आहे की आम्ही आज ट्रायल करू लोड शेडिंगचा, रात्री आम्हाला तुम्हाला चेंज करून देऊ, रात्री 10 ते 4:30 सकाळी लाईट ठेवू म्हणले. मग त्याच्यावर ट्रायल करणार आहेत. नाहीतर आम्ही काय म्हणलो किंवा इतरत्र लाईट पांगलेली ती लाईट कमी करा आणि सबस्टेशन व्यवस्थित चालून जाईल आमचं गोवर्धन. दरम्यान तुम्ही आमदार धनंजय मुंडे यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या माध्यमातून यातून तोडगा निघण्याचा प्रयत्न झाला. साहेबांनी डिवाइसशी फोन करून इंजिनियरला बोललेत की तात्काळ आजच्या आज तिथं जा, शेतकऱ्याचे काय अडचण आहे ती सोडवा, असे PA माध्यमातून इथं बोलण्यात आले. आपल्यासोबत वेगवेगळे शेतकरी सुद्धा. काय दादा, नेमकी काय अडचण आहे? गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने हा मुद्दा उपस्थित होतोय. काय तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या एकच आहेत. पहिलं, आम्हाला गोवर्धन मध्ये सबस्टेशन नसताना बी आम्हाला लाईट बरोबर 8 तास भेटत होती. आता गोवर्धन मध्ये सबस्टेशन असता आम्हाला लाईट फक्त 4 ते 5 तास बी भेटत नाही. त्याच्यात 1-1 मिनिटाला लाईट बंद होती. की आमचं एक म्हणणं आहे किंवा हे शेतकऱ्याचे जे नुकसान व्हायले, निसर्गानं नुकसान केले आणि परत हे बी डिपार्टमेंट बी जर नुकसान करीत असेल तर शेतकऱ्यानं कशाच्या जीवावर जगायचं आणि कशाच्या जीवावर शेतकऱ्यानं राहायचं? किती दिवसापासून हा त्रास होतोय? हे त्रास आमचा 6 महिन्यापासून चालू आहे. आमची लाईट फक्त आम्हाला उन्हाळ्यात 2च महिने वापरतात. शेतकरी 6 महिने लाईट बंदच असते आम्हाला. पावसाळ्यात कोणी मोटरा लावित नाही, हिवाळ्यात ऊस जातात म्हणून कोणी मोटरा लावित नाही. फक्त मोटरा लावत्यात ऊस गेल्याच्या नंतर. तरी बी कॅनलला पाणी आल्यावर आम्हाला लाईट भेटत नाही. आमचे अगदी सगळे ऊस वाळून जातात. कशामुळे नेमका हा प्रॉब्लेम कशामुळे होतोय? लाईनमॅन तुम्हाला सेवा देत नाहीत का? वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाहीत का? किंवा पैसे घेऊन कुठेतरी लाईट वेगळ्या ठिकाणी जोडल्या जाते का? आता ह्यांना काय केलंय की जे गोवर्धनचं फिटर होतं, ह्या गोवर्धनच्या फिटरवर काय केलं, अनेक जागेवर लाईट ह्यांना जोडल्यात. ह्या लाईट जोडल्यामुळे गोवर्धनच्या मोटरा जळतात, गोवर्धनला डीपी मध्ये फ्यूज राहत नाही, वायर जळतात. हे सगळं 33 केवीचं घोटाळा आहे सगळा. आपल्यासोबत अनेक शेतकरी. काय दादा, नेमकी काय अडचण आहे? गेल्या अनेक दिवसापासून तुमचं सातत्याने आंदोलन महावितरण कार्यालयावर होतं. गेल्या 6 महिन्यापूर्वी देखील आंदोलन केलं. हेच अडचण आहे, लाईटचीच अडचण आहे. कधी तर आता 2 दिवसापूर्वी आम्हाला असं कळलं की BR कॉट मधून फॉल्ट आला. 2 घंटे लाईट चालली, त्याच्यामध्ये 10 वेळेस ट्रिप, BR कॉट मधून घोटाळा आला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी झाला की डिगोळून फॉल्ट आला. म्हणजे प्रत्येक वेळेस चाटा मारतेत की खरोखर ट्रिप करतात, हेच काही कळून गेले. आणि कॅनलची पाईपलाईन असल्यामुळं
समोर पाणी पडलं तर इकडे ट्रिप होती, पुन्हा लाईटनं झटका मारला की पाईप लिकेज होतो. एकतर टरबूज बी गेले, खरबूज, आणि आज सध्या जरी आलेत तरी माझ्या बांधावर सध्या ऊस वाळत आहे बेण्यासाठी आणलेला. नेमकं किती दिवसापासून हा प्रकार आहे आणि या ठिकाणी तुम्ही आल्यास नंतर इथं कोणी वरिष्ठ अधिकारी किंवा संबंधित अधिकारी आहेत? नाही, इथं फोन उचलत नाहीत सर. इथं फोन उचल नाही, फोन लावण्याचा प्रयत्न केला. काल आम्ही डॉक्टर संजय सरांना फोन लावलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल. काल 7 वाजता आमचं बोलणं झालं. संजय सरांनी आम्हाला असं सांगितलं, उद्या आपण काय करू म्हणे, आजचा दिवस त्यांना वेळ देऊ. आजचा वेळ दिल्यानंतर आपण उद्या म्हणे सबस्टेशनला सगळे जाऊ. म्हणून त्या माध्यमातून आम्ही इथं आज सबस्टेशनला अजून शेतकरी काय दादा नेमकी काय अडचण आहे? शेतात धान आहे पण तो पाण्या अभावी वाळून जातो. वळून जाईल साहेब, पाणीच नाही. कॅनलला 5-6 दिवसाला पाणी सुटलंय, लाईटचं काय मिळत नाही काही. किती दिवसापासून होते? हे जवळपास आता सध्या 1-1.5 महिन्यापासून जास्त झालं बघा. आता सध्या चक्क वाळाली आणि तर पलीकडे बाजरी आधी सबसिडीला चिटकून बाजरी आपली पूर्ण बाजरी खाली पडली पाण्यामुळे, खाली मुळीच राहिली नाही त्याला. आज 4 दिवस लाईट चालू आहे. काय दादा, गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने तुम्ही आंदोलन करताय. गेल्या 6 महिन्यापूर्वी सुद्धा मोठं आंदोलन केलेलं आहे. अद्यापर्यंत प्रशासन तुमच्या दखल घेत नाही मागण्याकडे? बरोबर आहे. आम्ही पूर्वी 6 महिन्यापूर्वी इथं एक असंच सगळ्या ग्रामस्थांनी घेऊन आंदोलन घेऊन आलो होतो की याच बाबतीत की गोवर्धन फिडरवर अतिरिक्त लोड झालाय. आणि त्यावेळेस आम्हाला उत्तर यांनी असं दिलं की आपण एक आणखी नवीन ट्रान्सफॉर्मर आणलाय आणि ते येत्या 10-15 दिवसामध्ये तुम्हाला बसून देऊ आणि तुमची लाईट पूर्ण सुरळीत चालू राहील. पण त्यानंतर आम्ही 6 महिन्यानंतर बी आलात तरी आम्हाला DY साहेबांनी तेच सांगितलं की 6 महिन्यापूर्वी आलेला जो ट्रान्सफॉर्मर आहे, जो 15 दिवसात चालू व्हायचा, तर आणखीन 6 महिने गेले, आणखीनही सुरू झाला नाही. आता परत आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, तो काय म्हणतात आणखीन 15 दिवस लागतील. म्हणजे त्या टाइमला 15 दिवस जे दिले होते ते आणखीन ते 6 महिने गेले, ते 15 दिवस गेले, हे 15 दिवस, जवळपास 7 महिन्यानंतर ट्रान्सफॉर्मर सुरू झाला. आणि ती एकमेव अडचण ती आहे, तो जर ट्रान्सफॉर्मर सुरू झाला तर त्यामुळे आमच्या गाव सुरळीत चालेल. आणि गोवर्धन फेडावर जे अतिरिक्त भार दिलाय, जसं की कासारवाडीहून जे येते का लाईट, त्या लाईट कासारवाडी गावावर हिवरा अंतर्गत हे जे गाव आहेत किंवा काही तंडे आहेत, ते तंडे गोवर्धनची बी लाईट वापरतात आणि कासारवाडीची बी लाईट वापरतात. तसंच आहे जेगावकडे बी तसंच आहे. जेगाववाले जे काय करतात, 2 फेसवर लाईट चालवतात. जी ह्यांची सगळी इथले जे कार्यकारी अधिकारी जे आहेत का, यांची सगळी नामुष्की म्हणायचं. कारण की जवळपास 15 ते 20 दिवस झाले तर काहीतरी तुटातुटी झालेली, ते आणखीन त्यांनी जोडली नाही. आता त्यांनी म्हणतात की जोडून देतो आम्ही. त्यामुळे काय होतंय, जेगाव हे गाव आहे, त्यांना 3 फेज बी लाईट भेटायली आणि ज्या टायमाला गोवर्धन मध्ये 3 फेज लाईट चालू त्या टायमाला त्यांना सिंगल फेज असते, पण त्या सिंगल फेज मध्ये देखील ते 3 फेजच्या मोटर चालवतात. याच्यावर सगळ्यांनी कारवाई करावी आणि त्यांनी पुढचं आम्हाला आश्वासन द्यावं. आम्ही तसं त्यांना आंदोलन कसं असणार आहे? 2-3 दिवसांचं आंदोलन. आम्ही त्यांना 21 तारीख दिलेली. 21 तारखेनंतर जर सुरळीत नाही चालली लाईट तर आम्ही सर्व ग्रामस्थ इथं येऊन त्याला टाळं ठोकणार आहेत, कुलूप लावणार आहेत आणि आम्ही इथंच बसून जोपर्यंत आमची लाईट सुरू. कारण की गेले 8 दिवस झालं कॅनलला पाणी सुटलेलं आहे आणि कॅनलला पाणी एक तर कमी सुटतंय. आम्ही शेतकरी फक्त 2 महिनेच पाणी घेतो, कारण बाकीचे आमचे जे 10 महिने जे आहेत ते आमचे पावसात काही जातात, काही ऊस जाण्यात जातात. फक्त आम्हाला ह्या 2 महिन्यामध्येच पाणी खूप जास्त लागतंय आणि याच महिन्यामध्ये आम्हाला काही सेवा देत नाहीत. आता फक्त कॅनलचे पाणी आम्हाला 2 ला 3 पाणी येतात, त्यामध्ये 5 दिवस झालं कॅनलचं पाणी सुटलंय. तर आणखी 5 दिवसामध्ये 3 बिन लाईन म्हणजे 3 काकऱ्या देखील भिजल्या नाहीत ऊसाच्या, तर आम्ही कसं करायचं? उन्हाचा पारा चढत आलेला आहे आणि पाहायला गेलं तर लाईट नसल्यामुळे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. तुम्ही हसनाबादून या ठिकाणी आलात, काय अडचण आहे तुमची, काय मागणी? आम्हाला जे पहिलं सिरसा सबस्टेशन होतं ते एकदम नंबर 1 चालत होतं. गोवर्धनला आल्यापासून आम्हाला वाटलं खुश झालं की आम्हाला अनेक चांगलं सुविधा मिळेल. मग इथं आल्यापासून आमची तर अवस्था बेकारच होऊन बसली. इथं म्हणजे पाडोळीचं सबस्टेशन जे आहे का साईडचं चालणार, ते एकदम आमच्या इकडच्या पेक्षा मन अशी आहे, धरण उशाला आणि कोरड कशाला अशी प्रक्रिया. असं झालं आमचं म्हणायचं. आम्ही ह्याला फोन लावतो, ते म्हणते तिथं घोटाळा, हे टाकतात मेसेज 5-5 मिनिटाला, ह्याचं हे झालं आणि त्याचं ते झालं. मग इकडचं कोणी येऊन बघते, मेसेज वर चालू समजा आमचं, विचार नाही कोण मग. सध्या मग विजयाभावी पीक वाळून जाते, ते 100% वाळून गेले ना. आता काय, आता कांदा गोट लावलेला तर त्याला पाणी नाही, नळे उपसून वर येईल, त्याला तर ताजच पाणी लागते ना. काय दादा, काय अडचण आहे, काय मागण्यात, काय तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं? आंदोलन म्हणजे लाईटी संदर्भातच केलेलं. सगळे शेतकरी रात्रंदिवस बेजार आहेत. कुणाचीच मोटर चालू नाही. 4 ओळी 3 ओळी पाणी भिजलेलं आहे आतापासून. मग ते कव्हर हे करावं म्हणून डॉक्टर आमच्या साहेबांनी म्हणले, चला म्हणले, सरपंच म्हणले आपण सबस्टेशनला जाऊन लाईट सुरळीत करून घेऊ दादा. त्यांच्या मार्गदर्शन बघू आता खाली आज उद्या 2 दिवस काय म्हणजे 21 तारीख दिली. काय नेमकं नाही ते एकंदरीत अडचण पाहायला गेलं तर अनेक शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही लाईट साठी लढताय, झगडताय, आंदोलन करताय, परंतु वरिष्ठ अधिकारी दखल देत नाहीत. वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने या जगाचा पोशिंदा शेतकरी, आज शेतकरी जर अशा परिस्थितीतून जात असेल
तर फार या गोवर्धनच्या शेतकऱ्याला फार दुःखद घटना म्हणावं लागेल. कारण ज्याचा पोट शेतीवर आहे अशा शेतकऱ्यांना जर ही वेळ प्रशासनाने सरकारने आणून दिली असेल तर या गोष्टीचा खरंच निषेध करावा लागेल. मित्र, आज शेतकरी जर पाहिलं तर स्वतःच्या म्हणजे एक भाकर सुद्धा खात नाही. संध्याकाळची लाईट असली तर लेकराजवळ सुद्धा झोपत नाही किंवा लेकराचं सुद्धा भविष्य बघत नाही. रात्रंदिवस शेतीमध्ये तो लाईटीच्या 24 घंटे दाराला बसून असतो. आणि त्या परिस्थितीमध्ये जर ही परिस्थिती MSCB प्रशासनाने जर केली तर शेतकऱ्याचे बेहाल आज दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थाने DY साहेब असो, इथले वरिष्ठ अधिकारी असो, यांना मी पुन्हा पुन्हा सांगतो की गोवर्धन फिटरची जी लाईट आहे ती व्यवस्थित करावी. अन्यथा पुन्हा तुम्हाला 21 तारखेच्या नंतर गोवर्धनचा शेतकरी काय असतो हे तुम्हाला पाहावं लागेल. काय दादा, काय अडचण आहे शेतीमध्ये? पाणी मुबलक आहे परंतु लाईट नसल्यामुळे पाणी देता येत नाही. नमस्कार सर, माऊली नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून सर्व देशातील तथा महाराष्ट्रातील जनतेला, बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील जनतेला आव्हान आहे. गेल्या वर्षी कोरडा दुष्काळ, या वर्षी ओला दुष्काळ आणि यंदा गेल्या 3 वर्षाखाली पाणी नव्हतं. या वर्षी पावसाला गेलं आणि यावर्षी पाणी असून लाईट वाचून जातंय. MSCBनं तत्काळ या लाईट देऊन शेतकऱ्यांना व्यवस्थित या वर्षीचं तरी पीक शेतकऱ्याच्या तोंडात घशात जावं एवढी मागणी नाही, लाईट देण्याची विनंती आहे. व्यवस्थित लाईट द्यावी एवढीच विनंती आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून विजेचा लपंडाव हा समोर येत आहे आणि महावितरण विभागाच्या माध्यमातून गलथान कारभाराच्या विरोधात गोवर्धन शिवारातील संतप्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आलेला. 21 तारखेची त्यांना वेळ देण्यात आली. एकंदरीत यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन अभिजित सह मी Thank you.